मी आहे अनुसूचित जातीच्या आरक्षणाची उपवर्गीकरणाचा प्रारूप आराखडा करणाऱ्या समितीला मुदतवाढ दिली गेलेली आहे। माजी न्यायमूर्ती अनंत बदर यांच्या अध्यक्षतेखालील समितीला मुदतवाढ मिळाली आहे। 14 सप्टेंबर रोजी मुदत संपणाऱ्या समितीला 14 मार्च 2026 पर्यंत मुदतवाढ मिळाली आहे। अनुसूचित जातीच्या सर्व घटकांचा सखोल अभ्यास करण्याची समितीवरती जबाबदारी आहे। तथ्यांची छाननी करणं, उपवर्गीकरणाची आवश्यकता सिद्ध करण्याची जबाबदारी त्यांच्यावरती आहे। अनुसूचित जातीच्या बाबतीत सगळ्यात महत्त्वाची मोठी बातमी आपण पाहतोय। अनुसूचित जातीच्या आरक्षणाचे उपवर्गीकरणाचा प्रारूप आराखडा करणाऱ्या समितीला मुदतवाढ मिळालेली आहे। माजी न्यायमूर्ती अनंत बदर यांच्या अध्यक्षतेखालील समितीला मुदतवाढ मिळाली आहे। 14 सप्टेंबर रोजी मुदत संपणाऱ्या समितीला आता 14 मार्च 2026 पर्यंत मुदतवाढ मिळालेली आहे। अनुसूचित जातींच्या सर्व घटकांचा सखोल अभ्यास करण्याची समितीवरती जबाबदारी असेल। सागर कुलकर्णी या संदर्भातली माहिती देतात। सागर, जी समिती गठीत करण्यात आली होती की उपवर्गीय मागासवर्गीय संदर्भामध्ये माजी न्यायमूर्तींची, त्याला आता एक्सटेन्शन देण्यात आलेलं आहे। जवळपास 1 वर्षाचं एक्सटेन्शन आहे। जी जातीय जनगणना सुद्धा सुरू आहे आणि त्याच्यामध्ये सुद्धा जात उपवर्गीयांच्या संदर्भामध्ये वेगवेगळे प्रश्न तयार होत आहेत। त्या दृष्टिकोनातून ही समिती महत्त्वाचं काम करत आहे आणि आता या समितीला मुदतवाढ देण्याचा निर्णय शासनाने घेतलेला आहे। शासनाच्या वतीने या संदर्भातले शासकीय आदेश सुद्धा काढण्यात आलेले आहेत। निश्चित सागर, धन्यवाद या माहिती करता।